श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, आज प्रत्येकाच्या घरात आजार आहे. कुणाला शरीराचा, कुणाला मनाचा, कुणाला आर्थिक, तर कुणाला नात्यांचा. डॉक्टर आहेत, औषधं आहेत, उपचार आहेत, पण तरीही मन शांत होत नाही. अशा वेळी भक्त स्वामींच्या चरणी प्रश्न विचारतो, इतकी सेवा करूनही आजार का जात नाही? स्वामी, रागवले आहात का? आज या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपण स्वामींच्या कृपेने शोधणार आहोत. आजार म्हणजे शिक्षा नाही, ती साधना आहे. सर्वप्रथम हे समजून घ्या, आजार म्हणजे पापाची शिक्षा नाही. स्वामी आपल्या भक्ताला कधीच त्रास देत नाही. आजार हा अनेक वेळा पूर्वसंचित कर्माचा भोग, अहंकार मोडण्याची प्रक्रिया, भक्ती अधिक खोल व्हावी यासाठीची परीक्षा आणि सर्वात महत्वाचं, स्वामींवर पूर्ण विश्वास शिकवणारी साधना. स्वामी आजार देत नाहीत, पण आजारातून मार्ग दाखवतात. आजारासाठी स्वामींची कुठली सेवा करावी? मनाची सेवा सर्वात मोठी सेवा. आजारी असताना सर्वात आधी मन बिघडतं. भीती, चिडचिड, रडारड, तक्रार. स्वामी म्हणतात, मन शांत ठेव, बाकी मी पाहतो. रोज सकाळी आणि रात्री फक्त एवढंच म्हणा, स्वामी, आजार माझा आहे, काळजी तुमची. नामस्मरण औषधापेक्षा प्रभावी. स्वामींचं नाव हेच अमृत आहे. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. श्वास घेताना श्री स्वामी, श्वास सोडताना समर्थ, हे 108 वेळा करा. औषध शरीरावर काम करतं, नाम मनावर आणि आत्म्यावर काम करतं. सेवा म्हणजे गरिबांना मदत. स्वामी म्हणतात, माझा वास गरिबात आहे. आजारात मोठं काही करता आलं नाही तरी चालेल. कोणाला जेवण, एखाद्याला औषध, कुणाला धीराचे 2 शब्द. सेवा केली की कर्म कमी होतं आणि आजाराची तीव्रता कमी होते. स्वामींची नित्य सेवा कशी करावी? सकाळी नित्य सेवा. उठल्यावर हात जोडून श्री स्वामी समर्थ, स्वामींच्या फोटोसमोर दिवा, 1 अगरबत्ती, 1 नमस्कार. वेळ नाही हा बहाणा चालत नाही, कारण स्वामी भाव पाहतात, वेळ नाही. दिवसभराची सेवा आठवण. काम करताना, चालताना, वेदना होताना मनात फक्त एकच वाक्य, स्वामी पाहत आहेत. हेच नित्य पूजन आहे. स्वामींची सेवा आत्मसमर्पण. झोपण्याआधी म्हणायचं, स्वामी, आज चुकलं असेल तर माफ करा. आज सहन झालं ते तुमच्यामुळे आणि उद्याचं आयुष्य तुमच्या हाती. ही सेवा केली तर मन शांत झोपतं आणि शरीर लवकर बऱ्याचं होतं. तब्येतीत 100% फरक पडतो. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, खरंच फरक पडतो का? हो मित्रांनो, फरक पडतो, पण एक अट आहे. सेवा मागणीसाठी नव्हे, समर्पणासाठी करा. जेव्हा भक्त म्हणतो, स्वामी मला बरे करा, तेव्हा वाट लांब असते. पण जेव्हा तो म्हणतो, स्वामी जे योग्य ते करा, तेव्हा चमत्कार घडतो. कधी आजार जातो, कधी वेदना कमी होतात, कधी मन इतकं मजबूत होतं की आजार असूनही आनंद राहतो. हे 100% फरक आहे. मित्रांनो, स्वामी डॉक्टर नाही, ते पालक आहे. ते आपल्याला बरे करतातच, पण त्याआधी आपल्याला मोठं माणूस बनवतात. आजारी असाल तर घाबरू नका, सेवा कमी करू नका आणि तक्रार थांबवा. एकच वाक्य लक्षात ठेवा, स्वामींच्या दारात उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीच होत नाही. श्री स्वामी समर्थ.